ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खासगी फायनान्स एजंट असल्याचे भासून हायवेवर जबरी लूट, 4 आरोपी अटक। मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांची तात्काळ कारवाई। खासगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे भासून हायवेवर वाहनधारकास अडवून धमकावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही तासात छडा लावत 4 आरोपींना अटक केली आहे। शीतलकुमार बळवंत माने राहणार पुलाची शिरोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे आपल्या बहिणीसह उपचारासाठी कोल्हापूर येथून मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे होंडा ॲक्टिवा मोपेडवरून येत असताना कोल्हापूर सोलापूर हायवेवरील हॉटेल शंभू जवळ 4 अज्ञात इस्मानी त्यांची गाडी अडवली। आम्ही खासगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचं भासवून गाडीचे कर्ज थकीत असल्याचं सांगत पार्किंग यार्डमध्ये जमा करण्याची धमकी देण्यात आली। तसेच पैसे न दिल्यास फिर्यादीच्या बहिणीस हातपाय बांधून कोंडून ठेवण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली। यानंतर आरोपींनी गाडी सोडण्यासाठी 8,000 रुपयांची मागणी करत सदर रक्कम कर्जाच्या हप्त्यात जमा होणार नसल्याचे सांगून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे घेतले। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केलं व घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 2 तासात संशयित आरोपी विपुल भोरे, आलोक वायदंडे, मयुरेश मोटे, राजू परिहार यांना ताब्यात घेऊन अटक केली। न्यायालयाने आरोपींना 24 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करत आहेत। दरम्यान सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे बेकायदेशीर वसुली व लुटीचे प्रकार वाढत असल्याने वाहनधारकांनी सतर्क राहावे। कोणीही वाहन जप्तीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन। फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती। आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे। यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम, SDPO माननीय प्रैल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो। या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्त्याच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लूटमार केल्याची घटना घडली होती। आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112 ला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे।